समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. रविवार म्हटलं तर सूर्यदेवाचा वार आणि आपण दर रविवारी सूर्याला जल देतो, त्यात कुंकुम टाकतो, कुंकुम टाकतो, गूळ घालतो आणि आपल्या आरती करून सूर्याची 12 नावे करून आपण सूर्यदेवाची भक्ती करतो. दररोज सूर्याला जल देणं इतकं आवश्यक असतं की त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप चांगला होतो. सूर्याला जल देणं म्हणजे आपली प्रगती करणं, समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढवणं. सूर्यासारखं चमकदार राहायचं असेल तर सूर्याची आपल्याला उपासना करणं फार आवश्यक आहे. सूर्य हा आपला एकमेव देवता आहे किंवा चंद्र हा एकमेव असा देवता आहे की आपण तो रोज पाहतो आणि सूर्याच्या चमकत्या आणि उष्णतेने आपल्या जीवनामध्ये प्रगतीचा वारा येतो, रोषणाई येते. रात्र झाली की दिवस उजाडलाच पाहिजे असं हे आपल्या पृथ्वीची प्रथा आहे आणि ती कायमच राहणार आहे. परंतु सूर्यदेवताला आपल्याला प्रसन्न केल्याने आपले ग्रहमान कसे चांगले राहील यावर आपल्याला तितकाच अभ्यास केला पाहिजे आणि तितकाच विश्वासही ठेवला पाहिजे. कारण जेव्हा आपण नवग्रहांबद्दल बोलतो तेव्हा सूर्यग्रह हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला ग्रह येतो. या ग्रहाला, या राशीला, या तेजाला आपल्याला आपलं करणं फार आवश्यक असतं. हनुमंताने सुद्धा सूर्याला तोंडात घेतलं होतं आणि जी दशामत झाली त्याच्यानंतर सगळ्या देवतांना हनुमंताला कृपा करा त्याच्याकडून हात जोडून त्यांना सूर्याला बाहेर काढायला सांगितलं होतं. सूर्य हा तितका तेज आहे, तितका तीक्ष्ण आहे, तितका तो उष्ण आहे. त्याचे परिणाम तेवढेच प्रबळ आणि स्ट्रॉंग आहे. आपण जीवन जगताना जेव्हा सूर्याला आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्याला त्याची उष्णता जाणवते. आपण त्याला नीट पाहू पण नाही शकत. परंतु एकच वेळ असते ती सकाळची, जेव्हा सूर्य हा थंड असतो आणि त्याला जल देताना आपण आपल्या जलाच्या धारातून त्याला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याही डोळ्याची तेजता वाढते, आपल्या चेहऱ्याची तेजता वाढते. जो व्यक्ती सूर्याची उपासना करतो तो तितका तेजमयी असतो. तुम्ही जर जुने पिक्चर किंवा राजा लोकांचे जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये सूर्य हा महत्त्वाचा देवता दाखवला जातो. त्यांच्या सिंहासनामागे, त्यांच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये, त्यांच्या मुकुटामध्ये. कारण सूर्यासारखा तेज एखाद्या बलाढ्य आणि शूरवीरकडेच असू शकतो. म्हणून सूर्याला खूप मानतात. सूर्याची उपासना साधी सोपी आहे. त्याचा वार रविवार आहे आणि त्याला आपण रवीही म्हणतो, प्रभाकर म्हणतो. अशा विविध नावाने आपण सूर्याला ओळखतो. तर सूर्याला तितकाच तुम्ही प्रेमाने अभ्यास करा, सूर्याची उपासना करा, 12 नावे घ्या आणि सूर्याला नेहमी आपल्याजवळ ठेवा. आणि या वर्षामध्ये आपला पूर्ण ग्रहाचा राजा सूर्य आहे आणि प्रधानही सूर्य आहे. आणि येत्या 29 तारखेनंतर तुम्हाला मीन राशीमध्ये सुद्धा हे सगळे ग्रह दिसणार, त्याच्यात सूर्यही दिसणार. सूर्याला आत्तापासूनच अभ्यास करा, सूर्याची उपासना करा, सूर्याबरोबर आपले प्रामाणिकपणे राहा. तुमचं खूप चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ.